मी कांदा आहे रे, तुमच्या प्रत्येक जेवणाची चव वाढवणारा कांदा. होय. तुमचे अश्रू पुसणारा, तुमचाच सोबती. भाजी असो, मिसळ असो किंवा भाकरी सोबतचा घास, माझ्याशिवाय चवच नाही. पण मला तयार करण्यासाठी माझा शेतकरी रात्रंदिवस मेहनत घेतो. ऊन, पाऊस, कर्ज, मेहनत सगळं सहन करतो. आणि शेवटी बाजारात काय मिळतं? कवडी मोल भाव. तुमच्या डोळ्यात मला कापताना पाणी येतं, पण शेतकऱ्याच्या डोळ्यातलं पाणी कुणाला दिसतं का? लक्षात ठेवा, मी फक्त जेवणाची चव वाढवत नाही, वेळ आली तर सरकारही पाडण्याची ताकद ठेवतोच. याचे उदाहरण एकदा सरकारला मिळाले आहे. आमच्या शेतकऱ्याला हमी भाव कधी देणार हे सरकार? आमच्या शेतकऱ्यांकरता देखील माननीय शिवराजजींना आम्ही विनंती केली. विशेषतः आमचा कांद्याचा शेतकरी प्रचंड अडचणीत आहे. अनेक शेतकरी कांद्याला 1 रुपया भाव मिळतोय म्हणून कांदे फेकून द्यायला निघाले आहेत. आणि म्हणून शिवराजजींना मी सांगितलं, काय वाटेल ते करा, पण कांदा विकत घ्या. कांदा नाशिवंत आहे. कांदा याचं शेल्फ लाईफ खूप जास्त नाहीये. त्यामुळे त्याची खरेदी करून, साठवणूक करून पुन्हा तो मार्केटमध्ये आणायचा, या सगळ्या गोष्टी अडचणीच्या असतात. पण तरी देखील आपल्या विनंतीला मान देऊन आजपासनं महाराष्ट्रामध्ये शिवराज सिंग चौहान साहेबांच्या नेतृत्वात, माननीय मोदीजींच्या नेतृत्वात 12 रुपये 35 पैशाने कांद्याची खरेदी सुरू होते. माझ्या कांदा उत्पादक शेतकऱ्याला देखील एक मोठा दिलासा या माध्यमातून या ठिकाणी प्राप्त होणार आहे.